नमस्कार मित्रांनो, एका रिसर्चनुसार व्यक्तीला जेव्हा दुःखाचा अनुभव होतो त्यावेळी जर आपल्या प्रेमिक किंवा प्रेमिकाची इमेज त्याने पाहिली किंवा तिने पाहिली तर दुःख कमी होतं. असं कपल ज्यांची खूप सारी सवय एक दुसऱ्यांना मिळत्या जुळत्या असतात त्यांचं रिलेशनशिप जास्त काळ नाही टिकत. सायकोलॉजी सांगते जर तुमचं मन कधी तुटलं तर यामुळे तुमचा जीव जाण्याची शक्यता असते, कारण खूप सारे स्ट्रेस हार्मोन एकत्र येऊन तुमच्या हृदयाची धडधड थांबवतात. आपल्या प्रिय व्यक्तीपासून धोका खाल्ल्यानंतर कितीही काय झालं तरी आपण 100% विश्वास दुसऱ्यांवर नाही ठेवू शकत. एक रोमॅन्टिक रिलेशनशिप एका वर्षापेक्षा जास्त नाही टिकत. काही लोक म्हणतात की त्यांनी कधी रोमॅन्टिक लव्ह जाणवलं नाही त्यामुळे असं होतं, कारण हे एक खूप विचित्र आजार आहे. हायपोपिटायझिटिझम हे एक ग्रसित होतं. ही एक रोमॅन्टिक लव्ह जाणून घ्यायला परमिशन देत नाही. प्रेम शब्दाची उत्पत्ती संस्कृत शब्द लुबवती यापासून झाला आहे, ज्याचा अर्थ आहे इच्छा. इच्छा. वैज्ञानिकानुसार मनुष्य लग्नाअगोदर लगभग 7 वेळा तरी प्रेमात पडतो. प्रेमात आय लव्ह यू बोलण्याची जास्त संभावना पुरुषांची असते. त्याचबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सगळ्यात जास्त दुःखही पुरुषांनाच होतं. वैज्ञानिकांच्या मते प्रेमात पडणं तुम्हाला कमी क्रिएटिव्ह व्यक्ती बनवतं. 23% लोक ऑनलाईन डेटिंगद्वारे भेटतात, ते कधीच लग्न करत नाहीत. शोधकर्त्यानुसार ब्रेन स्कॅनमध्ये असं आढळून आलं आहे की ब्रेकअपमधून बाहेर पडणं एखाद्या ड्रग ॲडिक्शनमधून बाहेर पडल्यासारखं आहे. जास्त तर व्यक्ती त्यांच्या जीवनातील 6.8% भाग त्यांच्या अशा व्यक्तीसोबत घालवतात ज्याच्यावर तो प्रेम करतो. प्रेमात पडल्यानंतर जास्त तर लोक पूर्णपणे बदलतात. जे तुम्ही खूप जास्त एखाद्या जवळ जाता तेव्हा त्यांच्याद्वारा पाठवलेले मेसेज पण तुम्हाला त्यांच्या आवाजातच ऐकू येतात. कधी कधी आपण विनाकारण एखाद्या कारणामुळे नाराज होतो. त्याचं मुख्य कारण एखाद्या खास व्यक्ती आपल्यासोबत नसणं होतं. एका रिसर्चनुसार ही एक गोष्ट समोर आली आहे की जे कपल एकमेकांना 20 सेकंदापेक्षा जास्त वेळ गळाभेट घेतात त्यांचं रिलेशनशिप खूप चांगलं जास्त टिकतं. जर तुमचं मन तुटलं असेल आणि तुम्हाला खूप रडावंसं वाटतंय तर थांबवू नका, रडा. थोड्या वेळाने तुमच्यामध्ये लढण्यासाठी सकारात्मक विचार येतील. एखाद्या खास व्यक्तीकडून पाठवलेला संदेश तुमच्या टेन्शनपासून लगेच तुम्हाला मुक्ती देतो आणि तुमचं मूड चेंज होऊ शकतो. लग्नात अंगठी डाव्या हाताच्या बोटात त्यासाठी घातली जाते कारण ती एकच बोटाची शीर आपल्या हृदयाला जोडली गेलेली आहे. तुम्हाला माहीत आहे का, मुली जास्त तर त्या व्यक्तीसोबत जास्त वेळ नजर नाही मिळवू शकत ज्यांना त्या पसंत करतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीबरोबर तुम्ही जास्त बोलता तेव्हा त्याच्यासोबत प्रेमात पडण्याचा चान्स जास्त असतो, म्हणून विचार करून बोला. काय माहीत समोरचा कधी तुमच्या प्रेमात पडेल. आपला आवडता व्यक्ती जेव्हा आपल्याला इग्नोर करतो तेव्हा डोक्यात तेच केमिकल रिलीज होतं जे जखम झाल्यावरती होतं. मनोविज्ञानानुसार जगात एक असा पुरुष नाही जो फक्त एका स्त्रीकडे आकर्षित होतो. कोणतीही रोमॅन्टिक रिलेशनशिप एका वर्षापेक्षा जास्त नाही राहत आणि लग्न केल्यानंतर कपल्स तर 3 वर्षानंतर खुश राहतात. आकर्षणाचा नियम सांगतो जेव्हा कोणाला विसरणं शक्य नसतं ना तेव्हा त्याला विसरण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण तोच व्यक्ती तुमचं आयुष्य बनवतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला मी विनंती करते.